तर या ठिकाणी सर्वांचं मनापासून आभार. पुनर्शा सामना चालू केला जातोय. त्या ठिकाणी ते 10:38 झाली गेलेत. पंच 5 ओव्हर फेकण्याकरिता 25 मिनिटांचा अवधी द्या, अन्यथा जास्त जर वेळ घेतला तर लगेचच पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. कारण दोन्ही संघांचा विचार केला तर आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ तालुक्याला मात्र रजिस्टर हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील. सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात जात असताना त्या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी आमच्या समवेत लगेच जॉईन व्हायचे आहेत. चला पंत शतशन सजवून घ्या लगेच आपण त्या ठिकाणी आपण पाहूया. या ठिकाणी पहिल्या फेरीतील पहिला सामना आपणास भेट येईल. पुन्हा एकदा दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी. पंचांच्या भूमिकेत श्रीपाद गडाळी स्पेअरलेस पंचांच्या भूमिकेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. त्या ठिकाणी मात्र स्वतः आयोजक असतील मोहन वारे. सलामीची जोडी आणि बघा या ठिकाणी सर्वांना सूचित करतो सामने चालू झालेत. पहिला सामना आपल्या भेटी झालाय. जय वाघोबा लबाळी जगन या नावाने ओळखला जाणारा हा संघ, त्याचनंतर बोराडपाडा गुरु या नावाने ओळखलेला हा संघ. हा सामना चालू झालाय. ह्या सामन्याची पहिली इनिंग संपेपर्यंत स्वरा 11 मामुचीवाडी विपक्ष विशाल 11 मोऱ्याच्या पाड्या दोन्ही संघांनी उपस्थिती दाखवायच्या. त्यानंतर जांभिवली जगदीश विरुद्ध SD 11 काराव या दोन्ही संघांनी लगेचच दिलेल्या वेळेत उपस्थित राहायचे. त्यानंतर जय मल्हार लवाळी विरुद्ध राजे लवाळी म्हणजे जवळील संघ आहेत. उशीर होणार नाहीये, लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा. विश यू ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. गेम ऑन. पहिला चेंडू रिलीज केला जाईल कॉम्बॉक्स इन कडनं. सलामीची जोडी ऑन स्ट्राईक आपण पाहतोय गुरु, नॉन स्ट्राईक नरेशला आपण पाहतोय. हॅलो यस पंचांचा ग्रीन सिग्नल. विश ऑल द बेस्ट. सलामीची जोडी ऑन स्ट्राईक गुरु, नॉन स्ट्राईक नरेशला आपण पाहतोय. गोलंदाज शिवाजीला आपण पाहतोय. पहिला चेंडू ओव्हर पिच होता, गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला परंतु त्या फाटक्यासाठी विकेटच्या ह्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक तैनात आहे उपस्थित. त्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय एक सिंगल धाव येत असताना पहिल्या चेंडूवर. 5 ओव्हरचा सामना आहे. ते चेंडू मात्र फेस करावे लागतील बोराडपाडा या संघाला. आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानात जात असताना गुरु आणि नरेश ही जोडी आहे. हा फटका चांगला आहे. बॉलर्स बॅक टू हा फटका पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता हलक्याशा तरी टॅप केलं जात आहे. त्या ठिकाणी नरेशच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. हा चेंडू चांगला आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी केली जाते. शिवाजीच्या माध्यमातून एक दांडगा अनुभव असलेले खेळाडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. लवाळी या टीम कडनं हा चेंडू चांगला आहे. ब्लाइंड स्टॉक खेळण्याचा प्रयत्न, अंधाधुंदी फटकेबाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू चांगला आहे. P1च्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी केली जाते. कुठल्याही प्रकारची हालचाल पाहायला मिळत नाही. जसं काही कॉपी बुक स्टाईलनं चेंडू फेकले जातात. शेवटचा चेंडू शिल्लक पुढे लाईन गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला. आउटपुट खूप फास्ट आहे. त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक आहे. शेवटच्या मोमेंटला अडवला जातोय चेंडू. इथून मात्र आपण पाहायला गेलं तर या 2 धावा आणि
थोडीशी मिसफील पाहायला मिळाली होती, परंतु त्याचा फायदा या ठिकाणी उचलता आला नाही. एक ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या बिनबाद 3 धावा ऑन बोर्ड. बोराडपाडा या संघाच्या वन शॉट येस एक शॉट आहे, 2 धावा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आदित्यला आपण पाहत आहे. आउटसाइड ऑप्शन गोलंदाजी केली जाते. आदित्यच्या माध्यमातून एक नौका गोलंदाज आहे. लवाळी संघाच्या माध्यमातून लवाळी संघाचा विचार केला तर आज या ठिकाणी दुसरा संघ पाहतोय. शेवटच्या सामन्यामध्ये तिसरा संघ पाहायला मिळेल. हा या ठिकाणी 9 चेंडू घोषित केला पंचांनी. ते म्हणतात ना, नेहमीच अतिगाय आणि संकटात नेही. पहिला चेंडू चांगला होता, उत्साह वाढला असेल या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर आदित्य या गोलंदाजाचा, कारण एक नौका खेळाडू आहे. हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी मात्र शतरक्षक आहे शिवाजीच्या माध्यमातून चुका अजिबात नसतील. त्या ठिकाणी मात्र ऑन साईडला फटका चांगला होता, त्या ठिकाणी ऑफ साईडला क्षमा असावी. एक सिंगल धाव तर आली गेली. त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर अद्यापपर्यंत नरेशने 5 चेंडू फेस केलेत आणि एका धावसंख्येवर खेळ केला जातोय. हा चेंडू इथे मात्र टप्पा चांगला होता, परंतु या ठिकाणी लाईन खराब पाहायला मिळाली. त्या ठिकाणी बघितलं गेलं तर टीम आपण पाहतोय तब्बल विचार केला तर हा चेंडू अंदाधुंदी फटकेबाजी या ठिकाणी चालू आहे. जोरदार अपील केले जाते. अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल विचार केला तर टीम बोराडपाडा या संघाच्या माध्यमातून थोडंसं बॅकफुटला आलाय बोराडपाडा संघ, कारण P1च्या षटकामध्ये धावा बनणं गरजेचं आहे. मिस टायमिंग हा शॉट आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला जज केलं जात आहे. फलंदाज होईल बाद. फर्स्ट विकेट डाऊन. या ठिकाणी नाराजगी व्यक्त करत असताना फलंदाज बाद. नरेश बॅक टू पॅव्हिलियन. चांगली गोलंदाजी. हा चेंडू इथे मात्र वाईट आहे. वाईटच्या स्वरूपाने धावफलक फ्लाय होईल. तेंबे तेंबे तळीसाची अशी तरा या ठिकाणी चालू आहे. त्या ठिकाणी बघितलं गेलं तर बोराडपाडा संघाच्या माध्यमातून 6 धावा ऑनबोर्ड लागले गेलेत. एक फलंदाज बाद झालाय. हा चेंडू बॅकफुटवर आले होते. हलक्याशा त्याने टॅप करण्याचा प्रयत्न होता. आल्या आल्या मात्र बोराडपाडा संघ पिच पाहणी करण्यासाठी गेला होता आणि ही तरा हा फटका चांगला. बॅकफुटवर आले होते, जागा बनवली. स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेगला येतो पहिला धमाका. संघर्षाचा संघर्षमय चौकार. बॅट्समन या ठिकाणी आपण पाहतोय हर्ष बॅट मधनं पहिला चौकार.
मित्र माननीय श्री सोनूजी अगवला यांचं आगमन होत असताना या ठिकाणी त्यांचं या स्पर्धेच्या वतीने एक मनापासून सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. हा फटका चांगला होता. ऑफ साईडचा फटका पाहायला मिळाला. मिस टायमिंग फटका होता परंतु नो मॅच लाईन मध्ये पडला गेला. त्यानंतर दोन धावा आल्या गेल्या. लवाडी हा संघ आपण पाहतोय थोडासा मजबूत पकड पकडून ठेवले या सामन्यामध्ये. 12 धावा फलकावर. हा चेंडू या ठिकाणी हा इथे रनआउटच्या स्वरूपात होईल फलंदाज. अरे पण मी काय सांगतो लेग बिफोर आउट आहे. अपील तुम्ही कराल तर विकेट भेटेल आणि तर विकेट मिळणार नाहीये. ठीक आहे बाबांचा गोलंदाजी मार्कर गोलंदाज सागरला आपण पाहतोय. कॉम्पास कॅमेराकडनं पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी मात्र तिसरा ओव्हरचा सामना अद्याप चालू आहे. 13 धावा दापलकावर लागल्या गेल्या. सांघिक यश लागले गेले. त्या ठिकाणी गुरुला परतावा लागलं मी म्हणेन. त्या ठिकाणी हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी मात्र कार्पेट चेंडू चाललाय ऑन साइडला. त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. सागरचा विचार केला तर सागरच्या बॅटमधनं हरेच्या बॅटमधनं एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. परंतु सागर एक चांगला गोलंदाज आहे. नौके गोलंदाज जे लवाडी संघामध्ये पाहायला मिळतात. हा चेंडू चांगला आहे परंतु पंच या ठिकाणी पंचांच्या दोन यात समांतर रेषेत या ठिकाणी बघितलं गेलं तर लाईन थोडीशी खराब पाहायला मिळते. त्या ठिकाणी सागर या गोलंदाजाची सागरचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर 2 धावा. दुसऱ्या चेंडूवर मात्र विकेट आले. तिसऱ्या चेंडूवर 2 धावा. चौथा चेंडू फेकत असताना त्या ठिकाणी खराब चेंडू फेकलाय. हाही चेंडू पंच सांगत असताना हाही चेंडू खराब आहे. 17 धावा दाबलकावर लागल्या जात आहेत. एक पार्टनरशिप हवी आहे या ठिकाणी आपण पाहतो. तब्बल विचार केला तर बोराळपाडा गुरु या संघाला हा चेंडू या ठिकाणी पंचांनी नो घोषित केला. त्या ठिकाणी बघितलं गेलं तर तो मयमय आणि नशीब बलवंत कुठेतरी चांगला आहे आता बोराळपाडा या संघाचा. कारण अगोदरच धावा येत नव्हत्या. त्यामध्ये वाईट आला. 2 वाईट आले. त्यानंतर लगेच नो आला. नोवर मिसफील्ड पाहायला मिळाली स्क्वेअर लेग मध्ये आणि तिथून मात्र या 5 धावा दापलकावर ऍड केल्या जातील. 22 धावा दापलकावर या ठिकाणी लागल्या जात आहेत. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप थोडासा नाराजगी व्यक्त करत असताना त्या ठिकाणी फलंदाज आपण पाहतोय काशीनाथ. फ्रीटचा चेंडू होता परंतु फायदा उचलता आला नाहीये. हा चेंडू लोअर फुल टॉस होता. निर्धाव चेंडूची सांगता वारंवार केली जाते. शेवटचा चेंडू शिल्लक. हा फटका चांगला आहे. सरळ रेषेत मात्र खेळला जातो. त्या ठिकाणी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवण्यात यश तर आलाय. 2-2 क्षेत्रक्षक चेंडू खाली येत आहेत. ओव्हर समाप्तीचा इशारा. 2 धावा ऍड केल्या जातील. दापलकावर धावसंख्या आपण पाहतो 3 ओव्हर समाप्तीनंतर 24 धावा.
खेळले जात आहेत. हा फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिले. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू चाललाय पुन्हा एकदा ऑन साईडला, त्या ठिकाणी डीपला चेंडू आला गेलाय काव कॉर्नर रिजन मधनं. आणि या दोन धावा कशा का येणं, धावा येणं खूप गरजेचं आहे. पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला तर पूर्णतः बॅकफुटला ढकललं होतं त्या ठिकाणी बोराडपाडा संघाला. इथून मात्र कुठेतरी जबाबदारी घेतली गेली काशीनाथ आणि हरीशने. हा फटका चांगला आहे. पुन्हा त्याच दिशेने मात्र चेंडूला फेकून दिला जाते डीप कॉर्नरला, त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव आणि शेवटच्या मोमेंटला अंपायर स्पिंगर अप. येस, इट इज आउट. फलंदाज बाद. काशीनाथ बॅक टू डकआउट. हा फटका चांगला आहे. पुनर्षा त्याच दिशेने मात्र चेंडू फेकून दिला हरेशा बॅट मधनं. हा दुसरा या ओव्हर मधील चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या 35 धावा. मी तर म्हणे एक सन्मानजनक स्कोर तर उभारलाय. त्या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल विचार केला तर बोराडपाडा संघाने 30 बॉल लॉस ऑफ 3 विकेट टीम बोराडपाडा संघाच्या ह्या धावा लागत असताना या ठिकाणी आपण बघितल्या गेल्या. शिवाजीला प्राचारण केलं जातं. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 1 धाव खर्च केली होती. या ओव्हर मध्ये शिवाजीचा कर्पूर समाचार चालू आहे. हा फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलाय मात्र हरीश या ठिकाणी थांबायला नाव घेत नाही. लगातारचा दुसरा चौकार. 1 बाउन्स ओव्हर दी रोप काव करणार आणि स्क्वेअर लेगच्या मधनं अजून एक दमदार चौकार. लागल्या गेल्या त्या ठिकाणी आपण पाहतोय गणेश आहे गोलंदाजी मार्कवर. एक फिरकीचा जादूगर आहे. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप पंच सांगत असताना हा चेंडू इथे मात्र खराब आहे. पुनर्ष मात्र फेकावा लागेल या चेंडूला. इथे मात्र गोलंदाज गणेशला. हा फटका चांगला आहे. मिळाला बॅट. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता परंतु मिसफील्ड पाहायला मिळाली आणि मिळालाय अजून एक नशिबाचा चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला होता. हाही चेंडू इथं मात्र आउटसाइड ऑफ स्टंप होता. निर्धाव चेंडूची सांगता होते त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर स्लॉगरच्या षटकामध्ये कुठेतरी धावा बनल्या जात आहेत टीम बोराडपाडा या संघाच्या माध्यमातून. हाही चेंडू चांगला आहे. हाही चेंडू चांगला या ठिकाणी आपण पाहतोय. तब्बल विचार केला तर गणेशचा पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर वाईड, त्यानंतर चौकार, त्यानंतर लगातारचे लगेच 2 चेंडू निर्धाव. हाही चेंडू वाईड आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय. कारण स्वतः गणेश सांगत असताना नाराजगी व्यक्त केली. त्यालाही ठाऊक होतं का हा चेंडू मात्र खराब आहे. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. निर्धाव चेंडूचे सांगता शेवटचा चेंडू लास्ट वन डिलिव्हरी दिस इनिंग आपल्याला पाहायला मिळेल.
हा फटका चांगला आहे, उंची जास्त लांबी कमी, चेंडू जातोय, चेंडू खाली, चेंडूला जज केलं जातंय, शेवटच्या मुवमेंटला टिपला जातोय, धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय या ठिकाणी बघितलं गेलं तर 47 धावा, येणारे 30 चेंडू आणि 48 धावा बनवाव्या लागतील या ठिकाणी आपण पाहतोय लवाळी संघाला. तर या ठिकाणी सामना चालू होतो. मी थांबतो, तुम्ही थांबून का पाहत राहा, ऐकत राहा. जय श्रीराम क्रिकेट संघ बाराजीकडे आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 20-25 हे पर्व आणि मायक्रोफोनवर आमंत्रित करतो वाङ्मय विभागातील एक स्टार बुलंद आवाज आमचे परमित्र सोनू आगेवला सरांना. हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा करून आपण या स्पर्धेला करतोय सुरुवात. खरं तर आपण स्पर्धा पाहतोय, मानाची आणि सन्मानाची स्पर्धा पाहायला मिळते. जय श्रीराम क्रिकेट संघ आयोजित वाऱ्याजवाडी चषक 2025 आणि आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आणि त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं मी करतो सहर्ष मनपूर्वक स्वागत. आपण खरं सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या डावाचा आवाज ऐकलात, अत्यंत आमच्या जवळचे मित्र मनोज उघडा सरांचा आवाज, आणि त्याचबरोबर आपण पाहतोय या ठिकाणी पाहता पाहता स्पर्धेचा तिसरा दिवस ब्रदर स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण
कव्हर केली जाते. संपूर्ण जगभरात ही स्पर्धा पोहोचवली जाते. क्लॅरिटी विथ क्वालिटी ही नेहमीच आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि खरं तर आज आपण पाहतो पुन्हा एकदा आमच्या सोबत जोडले गेलेत. पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. एका साईडनं आपण पाहतोय जे वाघोबा लवाली संघ आणि त्यांना फाईट करतो सध्याच्या स्थितीला बोरडपाडा गुरुचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रथमतः बॅटिंग केली आहे ती अर्थातच बोरडपाडा टीमनं 30 बॉलमध्ये 47 धाबा दफलकावरती बनवले गेल्यात. 48 धाबांचं लक्ष घेऊन उतरलाय तो अर्थातच जे वाघोबा लवाली संघ. आपण पाहतो पॉवर प्लेचं पहिले षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. टीमचा कॅप्टन आहे अर्थातच गुरु, ज्याच्या नावाने टीम ही नेहमीच ओळखली जाते. आणि आपण पाहायला गेलं तर पहिला चेंडू वाईट आला, त्यानंतर 2 चेंडू निर्धाव आल्यात, पण तो दुसऱ्या चेंडूवरती 3 धाव आल्यात. 48 धावांचं लक्ष गाठायचं आहे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर लवाली संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. दाखल शिवाजी आणि त्यांच्या साथीने गणेशला आपण पाहतोय. चांगला फटका होता स्कोरलेक रिझन मध्ये, परंतु या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि इथून चेंडू अडवला गेला. एकच धाव आले. एका धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर 5 धाबा दफलकावरती पाहायला मिळतात. 48 धाबांचं लक्ष इथून गाठायचं तर मात्र या ठिकाणी शिवाजीला चांगली बॅटिंग करावी लागेल आणि त्यांच्या साथीनं गणेशला देखील आज खेळ चांगला करावा लागेल. हा चेंडू आपण पाहतो वॉड शॉट स्क्वेअरलेग रिजन मध्ये चेंडू फ्लाय गेलाय आणि बॉल सरळ सीमा पार शिवाजीच्या बॅट मधून पहिला संघर्ष करत असताना 48 धाबांचा पाठला करत असताना ठोकलाय शिवाजीनं पहिला षटकार. खरं तर ऍक्शन रिप्ले मध्ये आपण जरूर पाहू या चेंडूची चाचपणी केली जाईल. चेंडू पडल्यानंतर पहा कशा पद्धतीनं स्टेबल झालेत फलंदाज शिवाजी. अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू होता, फक्त बॅटला दिशा दिली आणि स्क्वेअरलेग रिजन मध्ये षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. हा चेंडू आपण पाहतोय समोरच्या दिशा खेळण्याचा प्रयत्न होता, पण तो 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवलं जातात. फक्त मिळालं ती एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली आहे तर 12 धावा दफलकावरती. पण पाहिला गेलं तर पहिलं षटक या ठिकाणी 12चं कुठलं गेलंय आणि एकंदरीत आता समीकरण राहिलाय 24 बॉल 36 धावा बनवायच्यात. 48 धावांचा लक्ष या ठिकाणी गाठायचं आहे. आणि सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं तर या स्पर्धेचा तिसरा दिवस क्लॅरिटी विथ क्वालिटी हे नेहमीच ब्रदर स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पण तो या ठिकाणी आपण पाहिलं तर आमचे कॅमेरामॅन देवा आवाटे आणि आमचे ऑफिशियल अपडेटर अत्यंत आमच्या जवळचे मित्र विकी पारदी सरांना आपण पाहतो आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक चेंडूवरती अपडेट पोहोचवली जाते. करते ज्या पद्धतीने आपण पाहतो या tenniscricket.in ची जो स्कोर बोर्ड असतो ना तो स्कोर बोर्ड मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यासोबतच क्लॅरिटी विथ क्वालिटी पाहायला मिळते, याच्यात मात्र शंका नाही. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये आलेत. रुपेश बॉलिंग ट्रॅक वरती 24 बॉल 36 धावा या ठिकाणी बनवाव्या लागतील लवाली संघाला. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू कट केलाय तर चेंडूला ढकललाय थर्ड रिझन मध्ये, परंतु क्षेत्ररक्षणाची आणि चेंडूची शर्यत लागली, परंतु या ठिकाणी शर्यत जिंकत असताना चेंडू बॉल सरळ सीमा पार शिवाजीच्या बॅट मधून आणि खिण एक तडाखा चौकार. काय फटका होता करता थर्ड रिझन मध्ये चेंडूला फक्त ढकलला गेलाय. शिवाजीला चांगला डाऊक धावा कशा होऊ दे, परंतु धावा येणं गरजेचं आहे आणि ते धावा सध्या तरी शिवाजीच्या बॅट मधून येतात. 16 धावा दफलकावरती पाहायला मिळतात. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅटच्या टोईंगला बॉल शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू होता, परंतु त्यांना चेंडू बीट करून बॉल सर लॉंग स्टॉप मध्ये का ब्लॅक स्क्रीन वरती चेंडू जाऊन धडकलाय आणि बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय फलंदाज शिवाजीच्या बॅट मधून. 20 धावा दफलकावरती ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर आज मात्र शिवाजीच्या बॅट मधून धाबांचा पाऊस जरूर होता. धाबा कशा उद्या जावा धाबा येणं हे गरजेचं आहे. चॅम्पियन चॅम्पियन जिताबाई सिकंदर चेंडू आपण पाहिला तर अगदी हलकाताने चेंडूला फक्त टाप केलाय, फक्त मिळाले ते एकच धाव आणि एका धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या पण पाहिली गेली आहे तर 21 लॉस ऑफ 0 विकेट. 21 धावा दफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती आहे. मात्र या षटकामध्ये ना थोडा धावा कमी खर्च करावा लागतील, कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गेला तर 12 धावा खर्च केला होता आणि एकंदरीत आपण पाहिलं गेलं तर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज रुपेशना 3 चेंडूंमागे 9 धावा खर्च केला, तर हे 3 चेंडू भरपूर काही सांगून जातील. पुन्हा एकदा सफल खेळण्याचा प्रयत्न होता गणेशचा, परंतु चेंडू पडल्यानंतर उचल घेणारा बॉल होता, सरळ इस्टांवरून जाणारा चेंडू होता. खरं तर निर्धाव चेंडूची सांगता केली जाते गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून. कालच्या दिवसामध्ये आपण सामना जरूर पाहिला. 7 चेंडूंमध्ये 1 धाव या ठिकाणी डिफेंड केली गेली आणि ती
व्हिडिओ इतकी व्हायरल झाली आहे ना की मात्र मी म्हणेन ओलंबन संघाला रात्री झोप लागली नसेल. हा चेंडू आपण पाहायला गेला तर हलक्यात आणि टाप केलं की जवालिया. खरं तर टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये मी म्हणेन अंबरनाथ तालुक्यामध्ये नाहीये तर टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये हे खरं तर एक अद्भुत घडलाय. 6 चेंडूंमध्ये एकच धाव करायची होती. खरं तर क्रिकेटमध्ये म्हटलं जाताना शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि ओलंबन संघाला फक्त हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचं काम करायचं होता. परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं गोलंदाज सतीश होता आणि चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली. या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर सफल झाले होते. फाईन क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलाय. 2 टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे कणेच्या बाट मधून आलाय दमदार स्ट्रोक चौकार. आपण पाहिलं गेलं तर मी चर्चा करतो कालच्या दिवसामध्ये आणि असं वाटलं होतं की 99% सामना ओलंबन संघ जिंकला होता. प्रत्येक प्रेक्षक मायबाग वर्गांना देखील चांगले ठाऊक झालं होतं की 6 चेंडूंमध्ये एक धावी सहजरीतीने बनू शकते. परंतु कासगावाडी बी संघाने शेवटच्या क्षणापर्यंत श्वास त्याने सोडला नाही. खरं तर सतीचं मी कौतुक करेन. दफलकावरती पाहायला मिळतात 26 धावा दफलकावरती 18 बॉल आणि 22 धावसंख्येची गरज. तिसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय उमेश. तर या षटकामध्ये धावा खर्च कमी करावा लागतील. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. मिस्टामिक स्ट्रोक झालाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांना बीट करून बॉल तर झेल टिपायची होती. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय मिस फिल्डिंग. कॅचेस विन द मॅचेस. एक झेल महत्वाचे असते क्रिकेटमध्ये. एक धाव देखील महत्वाची असते आणि सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं गेलं तर 2 धावा कदाचित कॅच टिपली असती तर विकेट देखील जाऊ शकला असता. थोडासा दबाव निर्माण करू शकला असता बोरडपाडा संघ. परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक साथ देत नाहीये गोलंदाज उमेशला आणि तिकडे मिळतात 2 धावा. हा चेंडू आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर बरोबर स्टंपच्या आतमध्ये टळ वळून घेणारा चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील उमेश. खरं तर एक चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिली. दुसरं षटक थोडंसं महागडं ठरलं परंतु या षटकामध्ये उमेशनं थोडंसं कमबॅक करायला सुरुवात केली. कारण 18 बॉल 22 इक्वेशन जिंकण्याकरिता परंतु उत्तर तरी आपण पाहायला गेलं तर 3 चेंडूंची फेकी चांगल्या पद्धतीने गेली. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. कदाचित पहिल्या चेंडूवरती सर विकेट आली असती तर थोडासा दबाव मात्र या लवाली संघावरती पाहायला मिळाला असता. परंतु जम्याची बाजू आहे की अजूनही एकही विकेट गेलेला नाही. इथून निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज उमेश पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज उमेश आलेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. या चेंडूवरती आपण पाहतो मिस्टर स्ट्रोक झालाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. इथे टिपायची होती झेल आणि कदाचित बोरडपाडा या संघाला चुक्या महागात ठरू शकतात. कारण मिळालेलं जीवनदान फलंदाज गणेशला एक घातकी ठरू शकतं आणि या ठिकाणी आपण पाहतोय सहज रीतीने झेल टिपायची होती. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिला अगदी सहज एका हाताने तो झेल देखील टिपता आला असता परंतु प्रयत्न ठिकाणी केले होत्या. प्रयत्नाने यश आला नाही. शपलून खेळण्याचा प्रयत्न होता पण पाहिलं गेलं तर शिवाजी होते स्ट्राईक एंड वरती. अगदी त्याच्या बाट मधून एक षटकार 2 चौकार त्याच्या बाट मधून आलेत. परंतु सध्या तरी आपण पाहतोय आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु आपण पाहता या ठिकाणी 5 चेंडूंची फेकी झाली. 5 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च केलेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवरती एकाच जरी धाव आली तरी देखील मॅच मध्ये एक चांगली मजा येणार याच्यात मात्र शंका नाहीये. हा चेंडू आपण पाहतो बाटकाटा आहे फर्स्ट लीग मध्ये क्षेत्ररक्षक परंतु यष्टीरक्षकानं पुन्हा एकदा केली आहे चूक. खरं तर या चुक्या कदाचित मी म्हणेन बोरडपाडा संघाला महागड्या ठरू शकतात. खरं तर या ओव्हर मध्ये चला मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक टॉली पाठवायची. खरं चर्चा करू या ओव्हरच्या. आपण या ओव्हर मध्ये आपण पाहिलं गेलं तर 2 झेल ड्रॉप झाल्यात आणि कदाचित इथे थोडस दबाव इथे पाहायला मिळाला असता जे वाघोबाज लवाली संघावरती. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर बोरडपाडा संघाने केलेली चूक ही कुठपर्यंत महागडी ठरू शकते येणारा काळ आणि वेळ तुम्हाला निश्चित रूपाने सांगून जाईल. 12 चेंडू आणि विजयासाठी कराव्या लागतील 18 धावा. इक्वेशन होतं 18 चेंडू 22. परंतु या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि मॅचला पुन्हा एकदा गोलंदाज जोरावरती रुपेशने खेचून आणलाय.
परत एकदा माझा रिझन तुम्ही तोडू नका प्लीज. 12 चेंडू 18 धावसंख्येची गरज आहे. 9.0च्या सरासरीने धावसंख्या आफ्रिकावरती कंप्लीट करावी लागेल. परंतु सध्या तरी आपण पाहायला गेलं तर बोरडपाडा या संघाला थोडस चर्चा करण्यामध्ये भाग पाडलाय जे वाघोबा लवाली संघाने. अगदी आपण पाहिलं गेलं तर 18 चेंडूंमध्ये 30 धावा बनवली गेल्यात. राहिलेत बॉल शिल्लक 12 आणि त्यामध्ये 18 धावसंख्येची गरज आहे. कोणता संघ जिंकेल सांगता येत नाहीये, कारण कालच्या दिवसामध्ये आपण चर्चा केली 6 चेंडूंमध्ये 1 धाव या ठिकाणी डिफेंड केली गेली. कासगाव बी संघांकडनं गोलंदाज सतीश होता. परंतु खरं तर विकी भाऊ असं वाटलं होतं की उल्मन संघ अगदी एक फक्त गडी गमावला होता आणि वन डाऊनचा खेळाडू ओपनिंगचा खेळाडू त्या ठिकाणी सज्ज देखील होता. असं वाटलं होतं की डावखुऱ्याचा फलंदाज क्रिकेटचा क्लास त्याच्यामध्ये त्या खेळाडूमध्ये आहे. परंतु ज्या पद्धतीने स्क्वेअरलेग रिझनला काच जेव्हा पकडली ना तिथून मॅचला पूर्णपणे युटर्न मिळाला. खरं तर उल्मन संघ मी म्हणेन 2025 मध्ये शेवटच्या दिवसापर्यंत या स्पर्धेची मी म्हणेन चर्चा तर करतीलच, याच्यात मात्र शंका नाहीये. 12 चेंडू 18 धावसंख्येची गरज. जेव्हा जेव्हा उल्मन संघ क्रिकेट खेळेल ना तेव्हा त्यांना मात्र 1 धावेची आठवण जरूर येणार आहे. 12 चेंडू 18 धावसंख्येची गरज. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू इथे सफल झाले. फाईन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांना बीट करून बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे शिवाजीच्या बॅट मधून आलाय. आणखीन एक दमदार चौकार. 4 धावा. 34 धावा फलकावरती. 11 चेंडू 14ची गरज आहे. 12 चेंडू 18ची गरज होती. पहिल्या चेंडूवरती दबाव थोडासा कमी केलाय फलंदाज शिवाजीनं, पण अजूनही मॅच संपलेली नाहीये. 11 बॉल 14 धावसंख्येची गरज. समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. तुम्ही पहा चेंडूमध्ये गतीमध्ये परिवर्तन केलंय. खरं तर चेंडू पडल्यानंतर स्विंग झालाय आणि या ठिकाणी स्विंगाने मी डॉट बॉल आलाय. 10 चेंडू 14 धावा. सकाळच्या सत्रामध्ये जसं सामना पाहिजे होता प्रेक्षकांना तसा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. या ठिकाणी आपण पाहतोय स्विंगची गोलंदाजी केली जाते. चेंडू पडल्यानंतर आउट स्विंग पहा तुम्ही. पहिला चेंडू जरूर खराब फेकला त्यावरती 4 धावा आल्या. परंतु 2 चेंडू आता आपण पाहिले तर चांगल्या पद्धतीने फेकत असताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. खरं तर सनीला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी राहिली. 9 बॉल 14ची इक्वेशन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे मिड विकेट रिझनला क्षेत्ररक्षक आहेत गुरु होते, परंतु या ठिकाणी पण पाहिलं तर 2 धावा सहजरीतीने कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा मात्र धावसंख्येला पुढे नेण्याचं काम करतील. 36 धावा धावफलकावरती आहेत. 8 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज. हे 2 चेंडू भरपूर काही सांगून जातील या मॅच मध्ये. खरं तर हे 2 चेंडू जर निर्धाव आले तर कदाचित मी म्हणेन चांगली इथून चांगली मॅच पाहायला मिळेल. तो बॅटच्या स्लॉट मध्ये शिवाजीच्या बॅट मधून मी म्हणून डोक्याच्या बरी मुख्याची घंटा वाजवली. फलंदाज शिवा त्याच्या बॅट मधून आला षटकार आणि या षटकारानं पूर्णपणे जो दबाव होता तो आता दबाव कमी करण्यामध्ये यश आलं फलंदाज शिवाजीला. 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 7 बॉल आणि इक्वेशन राहिले 6चं. 7 चेंडू 6 धावा. एक मोठा फटका या मॅच मध्ये विजय मिळून देईल. हा चेंडू आपण पाहायला गेला तर बॅटच्या टोईंगला बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉंग स्टॉप रिझन मध्ये बॉल सरळ सीमा पार. 4 चौकार आलाय आणि या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 46 धावा धावफलकावरती. सुरुवातीला 4 चेंडू भरपूर चांगले फेकले परंतु शेवटचे 2 चेंडू खराब फेकले आणि तिथून मॅचला पूर्णपणे युटर्न मिळाला. 46 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक गोलंदाज मला पाहायला मिळतील उमेश, ज्याच्यावरती पूर्णपणे अशा बोरडपाडा संघाच्या पाहायला मिळतात. 48 धावा धावफलकावरती बनवायच्या. पण या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर 46 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. तर कालच्या दिवसासारखा हा सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल का. 6 चेंडूंमध्ये 2 धावसंख्येची गरज आणि त्याच उमेदीनं त्याच पद्धतीने प्रयत्न करतील का टीम बोरडपाडा संघ. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल मोऱ्याचा पाडा आणि त्याच्या अगेन्स्ट स्वरा 11 मामुचवाडी या संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन आले असेल तर रिपोर्टिंग करा. हा चेंडू आपण पाहायला गेला तर चेंडू पडल्यानंतर पहा तुम्ही उसळी घेणारा बॉल होता. डॉट बॉल आलाय. खरं तर इथून
चांगली गोलंदाजी करावी लागेल. कंबर कसोची गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. प्रत्येक चेंडूवरती इथून आग उगाव लागेल गोलंदाज उमेशला. चेंडू आपण पाहतोय अगदी ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न होता फलंदाज गणेशचा, परंतु या ठिकाणी बोरडपाडा संघाला एकच संघाने अजूनही एकही गडी गमावलेला नाही. ही जमायची बाजू आहे. 4 चेंडू आपण पाहायला गेला तर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. खरं तर एकच धाव आली आहे. गणेशला चांगला डाऊक आहे. एक धाव जरी आली तरी देखील आपण शेवटपर्यंत हा सामना जिंकू शकतो ही ताकद मात्र या दोन्ही फलंदाजांकडे पाहायला मिळते. खरं तर शिवाजीचं कौतुक करावं लागेल. त्याच्या बॅट मधून खरं तर 4 चौकार आणि 2 षटकार आले. त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर 48 धावांचा पाठलाग करायचा होता. 4 चेंडून मागे फक्त 1 धाव बनवायची. या अर्ध विकेटनं गोलंदाजी केली जाईल. हा चेंडू आपण पाहायला गेला तर चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी डीप मध्ये चेंडूला ढकललाय आणि बॉल सरळ सीमा पार. विजय स्ट्रोक आलाय फलंदाज शिवाजीच्या बॅट मधून. आणि या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर जे वाघोबा लवाली संघ या ठिकाणी पहिल्या फेरीतून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश दाखल केलाय त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. आणि आपण पाहिलं गेलं तर 18 चेंडू 44 धावा तब्बल मी म्हणेन इथे 18 चेंडूमध्ये 44 धावा आफ्रिकामध्ये बनवल्या गेल्यात. खरं तर एक जबरदस्त बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. शिवाजीसाठी एकदा जोरदार टाळल्या झाला पाहिजे. जे वाघोबा लवाली संघ 48 धावा बनवायच्या होत्या. फक्त गणेशच्या त्यामध्ये 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. 48